आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्त श्री देव देवेश्वर संस्थान सारसबाग येथे सूर्योदय ते चंद्रोदय अखंड अथर्व शीर्ष पठणाचा अभिनव उपक्रम आयोजित करण्यात आला। यात सुमारे 750 नागरिकांनी सहभाग घेतला। यात विद्यार्थी, विविध शाळा, सामाजिक संस्था, संघटना, नागरिक तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा समावेश होता। विशेष म्हणजे नवजीवन अंध अपंग शाळेचे विद्यार्थीसुद्धा सहभागी झाले। या कार्यक्रमाचे आयोजन देव देवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेशजी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश व मनीष केळकर बंधूंनी केले। या प्रसंगी आगामी काळात ब्रेल लिपीतही अथर्व शीर्ष उपलब्ध करणार असल्याचे गिरीश व मनीष केळकर यांनी नमूद केले। तसेच वाढत्या प्रतिसादाने हा उपक्रम यापुढील चतुर्थ्यांमध्येही राबवणार असून यात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले। आज 5 फेब्रुवारी संकष्टी चतुर्थी। आपण प्रतिचतुर्थी सूर्योदय ते चंद्रोदय असं अखंड अथर्वशीर्षचं पठण सारसबागेच्या या मंदिरात पर्वती देवदेवेश्वर संस्थानच्या अंडर येणाऱ्या देवळामध्ये आपण हा उपक्रम करत असतो। आणि आज जवळजवळ 780 नागरिकांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यातून जास्तच लोक आज येणार आहेत। साधारण 10,000 आवर्तनं अथर्वशीर्षाची होतील असा उपक्रम हा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालतो। आणि विशेष म्हणजे ज्ञानदीप स्कूल जे आहेत कात्रज भागातील तिथले आज अंध आणि स्पेशल चिल्ड्रन आज मुलं पण आपल्याबरोबर आज अथर्वशीर्ष म्हणत आहेत। हा असा एक अभिनव उपक्रम आहे। या निमित्ताने सगळ्या नागरिकांनी एकत्र येऊन गणपतीच्या देवळात प्रतिचतुर्थीला गणेशाची वंदना करायची आहे असा हा आमचा उपक्रम आहे। नमस्कार, मी अनुराधा देशपांडे। सिंहगड रोडला आमचा ग्रुप आहे पौरोहित्याचा आणि ते मी शिकवत असते रुद्रसप्तशती वगैरे। तर आमचा 21 जणींचा ग्रुप घेऊन आम्ही आज इथे सारसबागेत गणपतीला 21 वेळा अथर्वशीर्ष म्हटलं। मनीष आणि त्यांचे बंधू गिरीश केळकर दोघांनी अतिशय छान उपक्रम सुरू केलेला आहे। आम्हाला अगदी धन्यवाद त्यांना द्यायचे आहेत की फार छान उपक्रम आहे आणि याचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार व्हावा ही आमची इच्छा आहे। गणपती बाबा योग्य ते करेलच। गणपती बाप्पा मोरया।